या चौथ्या पाठकडं प्रकरण जे काय आहे की चौथं, या चौथ्या प्रकरणाकडे आता आपण आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. पहिले 3 प्रकरणं झालेले आहेत. मुळाक्षरं पाहिलेले आहेत पहिल्या प्रकरणामध्ये. धार्मिक हिब्रूचे मुळाक्षरं पाहिले. दुसऱ्या प्रकरणामध्ये जे काय की आपण जे काही पाहिलं की शब्दाच्या शेवटी येणारे जे काय की रचना, त्या अंतिम रचनेच्या बाबतीत देखील पाहिलेलं होतं. तिसरा पाठ आम्ही पाहिलेला होता की ह्या तिसऱ्या पाठमध्ये दागेश बिंदूच्या बाबतीत जे काय की आम्ही पाहिलेलं होतं की ज्या मुळाक्षरांमध्ये मोजके जे सहा मुळाक्षर जे आहेत, या मुळाक्षरांमध्ये जर एखादा बिंदू आला तर त्या बिंदूला दागेश बिंदू म्हणून म्हटलं जातं. पुढचा जो आहे तो चौथ्या प्रकरणामध्ये, चौथ्या धड्यामध्ये आता आपण हे करत आहोत, शिकून घेत आहोत. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, कारण ह्या मध्येच प्रकरणामध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला उच्चार घेता यायला पाहिजे. मुळाक्षराच्या वर्णाचे उच्चार हा म्हणून तिथं शब्द तिथं आम्हाला पाहायला मिळतो. मुळाक्षर जे आहेत त्याचे जे वर्ण आहेत, हे मुळाक्षर आहेत, त्याचे जे वर्ण आहेत, त्याचे जे उच्चार, की कोणते उच्चार जे आहेत ते त्या उच्चाराच्या बाबतीत जे काय की आम्हाला जे काय की हा सर्वात महत्वाचा हा चौथ्या ह्याच्या प्रकरणामधला हा भाग आहे. व्यवस्थित आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया, व्यवस्थित जे काय की लक्षात ठेवून जे काय की त्याप्रमाणे आपल्याला पुढील ज्या गोष्टी आहेत त्या सहजपणे अजून आपल्याला जे काय की समजतील. आता ह्यामध्ये जे काय की जो चौथा पाठ जो आहे, मुळाक्षराचे जे काय की वर्णाचे उच्चार कशा प्रकारे आहे. अलेफ ह्या शब्दामध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं की मुळाक्षर जे आहे ते मुळाक्षराचा जो भाग आहे अलेफ हा पहिला मुळाक्षर त्यांचा जो आहे हिब्रू मधील पहिला मुळाक्षर अलेफ. परंतु ह्यामध्ये अजून एक महत्वाची त्रुटी राहिलेली आहे की हा अ किंवा ए हा सायलेंट म्हणून अलेफला हा सायलेंट शब्द वापरला गेलेला आहे. म्हणजे अस्पष्ट सारखाच असा त्याचा जो अलेफ हा शब्द जो आहे तो तिथं पाहायला मिळतो. अ किंवा ए जे स्वर जे आहे स्टेरे किंवा शेरे सारखे जे त्याला स्वर लागल्यानंतर त्याचं जे काय आहे की अ उच्चार न घेता आपण पहिल्या त्या प्रकरणामध्ये पाहिलं एलोहिमच्या या अक्षरामधील जो तिथं जे काही हॅटॉप सेगोल आपण पाहिलं, सेरे पाहिला, त्यामध्ये तो स्वर लागल्यामुळे त्याचा जो उच्चार ए मध्ये आला. म्हणजे अर्थात स्वरावर अवलंबून आहे हा मुळाक्षर ए चा. तर हा जो आम्ही पाहतो की अलेफ जो आहे तो अ किंवा ए अशा प्रकारे त्याचा तो भाग पहिला पाहायला मिळतो. दुसरं जे मुळाक्षर आहे याचा जो बेट आम्ही पाहतो, याच्यामध्ये दागेश बिंदू नाही, हा व किंवा व म्हणून जे आहे, परंतु ह्या बेट मध्ये दागेश बिंदू आल्यामुळे त्याचा जो उच्चार जो आहे तो ब. बाकी इतर कोणत्याही त्याला जे काय की हे उच्चार येत नाही. त्याच्यामध्ये जे मुळाक्षर जे आहे त्या मुळाचे उच्चार, जे वर्णाचे जे उच्चार आहे ते आमच्या लक्षात जे काय की ते सदोदित आम्ही कायम स्वरूपी ते ठेवले पाहिजे. तिसरं जे मुळाक्षर आम्हाला पाहायला मिळते की जे काय की गिमेल. अलेफ पाहिला, बेत पाहिला, गिमेल. या गिमेल मध्ये देखील जो काय की व्याकरणाच्या दृष्टिकोनातून असलेला जो भाग सोबत आपण जोडलेला आहे की गिमेल ह्या शब्दाच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये दागेश बिंदू आल्यामुळे तो ग हा शब्द तिथं उच्चारला गेलेला आहे. परंतु दागेश बिंदू न आल्यामुळे तिथं जे काय की अस्पष्ट जो उच्चार आहे तो घ असा जो तो उच्चार तिथं आम्हाला पाहायला मिळतो. पुढचं जे मुळाक्षर जे आहे ते पुढचं मुळाक्षर जे काय की दालेथ ह्या शब्द तिथं आल्यामुळे इथं आम्हाला पाहायला मिळतं की ह्या दालेथ मध्ये देखील दागेश बिंदू दाखवला गेलेला आहे. अर्थात त्याचा स्पष्ट उच्चार द आलेला आहे, परंतु ह्या दालेथ मध्ये दागेश बिंदू नसल्यामुळे तिथं जे काय की ध अस्पष्टपणे त्याचा जो काय की तो उच्चार आलेला आहे. पुढचं जे मुळाक्षर आम्हाला पाहायला मिळतं की जे काय की हेचा उच्चार जो आल्यामुळे त्याचा जो उच्चार जो आहे त्याचा वर्ण मुळाक्षराचा वर्ण उच्चार तो ह म्हणून जे काय की तो तिथं तो पाहायला जातो. त्यानंतर पुढचा जो तो भाग आहे वाव मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतंय की त्याचा जो सेम उच्चारामध्ये त्याचा जो आहे तो व हा तिथं जो आहे तो शब्द तिथं पाहायला मिळतो. व चा जो उच्चार हा परफेक्ट तिथं समान तो घेतला जातो. पुढचा जो मुळाक्षर जो आहे तो जाईन हा जो मुळाक्षर आहे आणि ह्या जाईन मुळाक्षराच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळते की आपलं मराठीतले 2 मुळाक्षर त्यामध्ये ऍड होतात किंवा त्याचा उच्चाराला ते मुळाक्षर सेम ते त्याचे जे आहे ते उच्चार घेतले जातात. जाईन ह्याच्या वर्णामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जो उच्चार आहे ज किंवा झ हे जे काय आहे की हे जाईन ह्या शब्द जो आहे तो मराठीमध्ये त्याचे जे काय आहे की उच्चार हे जे काय की ते घेतले जातात. जाईनच्या नंतर जो पुढचा जो मुळाक्षर जो आहे तो
हित हा देखील त्याचा जो उच्चार जो आहे तो तिथं ह म्हणून जे काही तो घेतलेला पाहायला मिळतो. पुढचा जो मूळाक्षर जो आहे तो तेथ. तेथ हा शब्दामध्ये देखील आम्हाला इथं पाहायला मिळते की ताव मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तसंच या तेथ मध्ये जे काही आम्हाला इथं पाहायला मिळते की त्याचा जो वर्ण उच्चार आहे तो वर्ण उच्चार जो आहे तो त किंवा ट, हे मराठीतला जे ट आहे टरबुजाचा जो ट, त्याप्रमाणे त्याचं जे काय की हे ट वापरलेला आहे किंवा तलवारीचा त, हे दोन्ही उच्चार जे काय की ते तेथ मध्ये जे घेतले जातात. पुढचा मूळाक्षर जो आहे तो योध. योध हा अक्षर ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की त्याचा जे काही की वर्ण उच्चार जो आहे तो वर्ण उच्चार तो य, मराठीमध्ये य उच्चार जो काही तो घेतला जातो. पुढचा जो मूळाक्षर आम्ही पाहतो की काफ. काफ मध्ये दागेश बिंदू आलेला आहे म्हणून इथं जे काय की तो तिथं क उच्चार स्पष्ट क आलेला आहे. पण ज्या काफ मध्ये जर दागेश बिंदू नाही तर त्याचा उच्चार जे काय आहे की अस्पष्ट ख, जे काय की त्याचा जो उच्चार हे केला जातो. पुढचा जो मूळाक्षर आहे ते लामेद. लामेद लामेद या अक्षरामध्ये आम्हाला पाहिलं तर त्याचा वर्ण उच्चार जो आहे तो ल, परंतु आपल्या मराठीमध्ये ल या शब्दाला उच्चाराला वर्णाला देखील लामेदचा जो काय की तो लामेदच त्याचा जो आहे तो तिथं जे काय की आपल्याला ल म्हणून जे काय की तो घेता येतो. ज्याप्रमाणे त आणि ठ चा हा उच्चार घेता येतो त्याचप्रमाणे लामेद मध्ये जे काय की ल आणि ळ हे दोन्ही जे काय की अर्थ आपल्या मराठीच्या भाषेप्रमाणे वर्ण उच्चाराप्रमाणे ते देखील जे काय की आज इथे समान जे काय की घेता येतात. नळाचा जे काय की ल तर तिथं जे काय की वेगळा ल येणार नाही, तर तिथं जो आलेला असतो तो त्यांच्या हिब्रू मध्ये जो काय की लामेद जे मूळाक्षर आहेत ते तिथं ते लिहिलं जातं. लामेदचा ल आम्हाला पाहायला मिळतो. लामेद ल किंवा ळ हे दोन्ही उच्चार त्यामध्ये आपल्याला जे काय की वर्ण उच्चारामध्ये पाहायला मिळतात. पुढचं मूळाक्षर जे आहे ते मेम. मेम अक्षरामध्ये आम्हाला पाहायला मिळते की त्याचा जे वर्ण उच्चार जो आहे तो मेम त्याच्यामध्ये म हा स्पष्टपणे त्यामध्ये जो उच्चार तिथं पाहायला मिळतो. पुढचा जो मूळाक्षर जो आहे तो नून. नून मूळाक्षरामध्ये देखील आपले जे काय की मराठीचे दोन्हीही वर्ण उच्चार समानतेमध्ये ते पाहायला जातात. ह्या बाणाच्या नळाला काय वेगळं मूळाक्षर नाहीये. ह्या नून मधलंच न ते जे काय की तिथं आपल्याला जे काय की त्याचा उच्चार तिथं वापर जे काय की तो करता येतो. हा नून न हा नळाचा न आम्हाला पाहायला मिळतो आणि हा बाणाचा न हा जो भाग आहे व्याकरणाचा आपल्या मराठीतल्या तसा हा भाग येतो जे काय की नून मध्ये जे काय की हे देखील ते पाहायला मिळतात. पुढचा जो मूळाक्षर जो आहे तो सामेक. सामेक मध्ये देखील जे काय की तो समानतेमध्ये आम्हाला पाहायला मिळतो की स म्हणून त्याचा जो उच्चार वर्ण उच्चार जो आहे तो सामेक मध्ये तो घेतला जातो. पुढचा मूळाक्षर जो आहे तो ऐन. ऐन हा जो मूळाक्षर आहे ह्या ऐन मूळाक्षरामध्ये जे काय की अ किंवा ए ह्या दोन शब्दाचा उच्चार जे काय की ज्या शब्दामध्ये जर आपल्याला तो ओळखता यायला पाहिजे की आता हा ऐन मध्ये जो ए आहे की अ आहे, हे जे काय की त्यावेळेस आपल्याला जे काही त्या शब्दाच्या मूळाक्षरामधून जे काय की पाहणं आणि उच्चार करत असताना ते लक्षात घेणं अत्यंत महत्वाची बाब आहे. पुढे जो आम्ही पाहतो की पे. याच्यामध्ये पे मध्ये दागेश बिंदू आलेला आहे म्हणून त्याचा स्पष्ट उच्चार प आहे, परंतु या पे मध्ये दागेश बिंदू न आल्यामुळे तिथं त्याचा जो उच्चार जो आहे तो जवळ उच्चार अस्पष्ट की प असा त्याचा जो उच्चार हा तिथं येतो. पुढचा जो आहे तो स्ताद्य. हिब्रूचे मूळाक्षर जे आहे ते स्ताद्य. या स्ताद्य मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की स्त ला स जोडले गेलेले स्त, परंतु हे मराठीमध्ये हा भाग चालतो. इंग्रजीमध्ये जे काय की ह्याला जे काय की ह्या स्ताद्यच्या जागेवर काय काय ठिकाणी झेड हा शब्द ते वापरतात. उदाहरणार्थ जॉईन. स्टियोन हा शब्द जो आहे त्या स्टिओनला त्या इंग्लिश जे माध्यमचे जे लोक आहेत ते इंग्लिश माध्यमचे लोक तिथं ह्याचा प्रोनाउन्सेस जो आहे तो समानतेमध्ये घेत नाही, तर तो वेगळ्या मूळाक्षराचा प्रोनाउन्सेस तिथं घेतला जातो. तो जॉईन झेड हा शब्द ते घेतात. अशा प्रकारचे इथं योधच्या बाबतीत देखील इथं आम्हाला पाहायला मिळतात. योध मध्ये आम्ही पाहतो की यचा उच्चार आहे मराठीमध्ये व्यवस्थित य. याकोब हा शब्द आहे, परंतु आम्हाला पाहायला मिळते की इंग्रजी प्रोनाउन्सेस मध्ये घेणारे जे लोक आहेत ते त्याचा जे आहे ते उच्चार जे आहे तो जेकब घेतात, जेनी घेतात. अशा प्रकारचे इंग्रजीमध्ये जे मूळाक्षर आहेत की मूळाक्षराचे वर्णाचे जे उच्चार सोडून
त्यांच्या इंग्रजीच्या मुळाक्षराप्रमाणे ते घेण्याचा जे काही ते प्रयत्न करतात. परंतु ह्या इंग्रजीपेक्षा मराठी हिंदी जे माध्यमचे जे लोक आहेत त्यांना ही हिब्रू भाषेमध्ये चांगल्या प्रकारचे परफेक्ट त्यांचे शब्द उच्चार जे काही की तिथं क्लिअरन्स मध्ये जे काही की स्पष्टरित्या पाहायला मिळतील किंवा पाहायला मिळतात. हा स्थाद्य जो आहे तो स्थाद्य आम्हाला पाहायला मिळतो की स्थ हा जो आहे तो तिथं हिला जातो. इस्रायलमध्ये अजून एक तिसरी महत्वाची बाब, धार्मिक हिब्रूतला इस्रायल व्यक्ती हा इंग्लिशमध्ये जर लिहित असताना तो तिथं एस टी हा शब्द उच्चारतो पहिला, एस टी. परंतु इंग्रजी मधले जे माध्यमचे जे लोक आहेत, इंग्रजीमधून जे घेणारे जे आहेत ते पहिल्यांदा उच्चार त्याचा जो आहे टी एस हा घेतात. ते हा फरक आहे त्याच्यामध्ये. प्युअर हिब्रू जे वापरणारे धार्मिक हिब्रू आहे, जे त्यांचं धार्मिक जे ग्रंथालयातलं किंवा धार्मिक ह्याच्यातून ते धार्मिक यहुदी लोक त्याचा जो उच्चार आहे तो स्टियोन असा तो जो आहे एस टीचा ते उच्चार घेतात. परंतु इंग्लिश बोलणारे शब्द जे आहेत ते लोक जे काय की टी एस हा मोठा फरक आहे. मराठीमध्ये ऍज इट इज समानतेमध्ये फार सोपं आहे शिकायला आणि ते वर्ण जे त्यांचे वर्ण आहेत त्या वर्णाचे उच्चार घ्यायला फार सोपे आहेत. परंतु इंग्रजीवाल्यांमध्ये जे काय की काय काय वर्ण आहेत मुळाक्षर हिब्रूचे ते त्याचा ओरिजिनल उच्चार ते न घेता त्यांचे उच्चार बदललेले जे काय की ते पाहायला मिळतात. पुढचा जो पाहायला मिळतो जो आहे तो कोप. कोप हा कोप आम्हाला इथं पाहिलं हा मुळाक्षर जो आहे या कोपला देखील जे काही की आम्हाला पाहायला मिळतं तिथं हा देखील जो आहे तो क हा शब्द जे काही इथं पाहायला मिळतो. इथं देखील अजून आम्हाला क जे काही की तो जे काही की काप मध्ये देखील आम्हाला क पाहायला मिळतो. म्हणजे काही काही मुळाक्षर उच्चार जे आहेत ते दोन दोन आलेले आहेत समानतेमध्ये. काप मध्ये देखील हा जो आम्ही पाहतो आणि कोप मध्ये देखील जे काही क आलेला जो तो शब्द इथं जे पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा जो शब्द आलेला आहे तो रेश. रेश हा शब्द आल्यानंतर आम्हाला पुढे पाहायला मिळते की त्याचा जो उच्चार जो आहे तो र मध्ये त्याचा जे काय की तो उच्चार तो घ्यावा लागतो, र मध्ये आलेला आहे. शीन मुळाक्षराच्या डाव्या बाजूला आलेला टिंब, मुळाक्षराच्या डाव्या बाजूला आलेला टिंब जो आहे त्याचा जो उच्चार जो आहे तो शीन येतो. मराठीमध्ये शामृगाचा श. इंग्रजीमध्ये त्याचं स्पेलिंग जे घ्यायचं गेलं तर SHIN असं ते घेतलं जातं. SI नाही घेत त्याला. ह्या टिंबामुळे हा शीन आहे त्यांचं मुळाक्षर हिब्रू. आणि याचा जो वर्ण उच्चार जो आहे तो श, शामुग्रेचा श जो आहे तो तिथं जे काय की आपण त्याला अजून आपले षटकोनातला श त्याचा देखील तो वापर करू शकतो त्याला. अशा प्रकारे जे काय की मराठी अल्फाबेट्स जे आहेत मुळाक्षर जे आहेत त्यातले काही काय ऍज इट इज समान जे उच्चार जे आहेत ते त्याचे उच्चार इथं जे काय की ते घेतले जातात कोण इथं पाहायला मिळतं. पुढचा हा जो आलेला आहे हा इथं सीन आहे. आता इथं आमच्याजवळ हिब्रू टायपिंग मधले जे फाउंड्स आहेत ते नसल्यामुळं फक्त हा सीन इथं दिलेला आहे. परंतु हे दाखवणं महत्वाची गोष्ट आहे की ह्या सीनच्या ह्या उजव्या बाजूला हा टिंब येतो. जसा इथं डाव्या बाजूला टिंब आलेला आहे तसाच याच्या उजव्या बाजूला हा टिंब येतो. हा टिंब इथं आल्यानंतर त्याचा जो उच्चार जो इथं आम्हाला पाहायला मिळतो की तो त्याचा तो सीन SIN सीन हा जो आहे तो त्याचा जो उच्चार स म्हणून जे काही तो घेतला जातो. पुढचा जो शेवटचा जो त्यांचं मुळाक्षर आहे 23वा तर हा 23वा आहे. ह्याला जर सोडलं तर हे 22 आहे धार्मिक हिब्रूचे. पण ह्याला जर ऍड केलं सोमॅटिकच्या लँग्वेज प्रमाणे जर ह्याला ऍड केलं तर हे ह्याला धरून 23 जे मुळाक्षर आहेत ते होतात. आणि म्हणून हा जो ताव आम्ही पाहतो शेवटचा जो मुळाक्षर जे ताव आहे या तावच्या मध्ये हा दागेज बिंदू आल्यामुळे त्याचा जो उच्चार स्पष्ट झाला गेलाय त म्हणून. परंतु ज्या मुळाक्षरामध्ये दागेज बिंदू नाही आला, जर ह्या ताव मध्ये दागेज बिंदू नाही आला तर त्याचा जो उच्चार जो आहे तो अस्पष्ट त म्हणून जे काय की ते घेतले जातात. हे म्हणून दागेज बिंदू आणि अंतिम रचना हे व्याकरणाच्या त्यांच्या व्याकरणातले हिब्रू व्याकरणातले फार महत्वाचे जे काय की ते भाग पाहायला मिळतात. हे जोपर्यंत आम्ही लक्षात ठेवत नाही तोपर्यंत आम्हाला शब्द उच्चार करण्यासाठी जे काय की सोपं जाणार नाही. हे जेव्हा आम्ही पूर्णपणे लक्षात ठेवू दागेज बिंदूच्या बाबतीत अंतिम रचनेच्या बाबतीत त्यावेळेस जे काय की आम्हाला त्याचे जे काय की वर्णाचे जे उच्चार आहेत मुळाक्षराचे जे उच्चार आहेत ते आम्हाला स्पष्टपणे सहजपणे समजून येतील आणि सहजपणे आम्हाला जे काय की त्याचा उच्चार ते घेता येईल.
आता हे जे आम्ही पाहिलेलं आहे हा चार्ट, आता हा प्रॅक्टिकली हा कृतीच्या द्वारे जे काय की सरावासाठी आपण आपल्या या काय की ह्या बोर्डकडे पुन्हा येऊया आणि ह्या बोर्ड मधून पुन्हा त्या गोष्टी जाण्याचा प्रयत्न करूया. पाठ 4 धार्मिक हिब्रूच्या मधून जे काय की वर्ण जे काय की मुळाक्षराचे वर्णाचे उच्चार याचा अभ्यास आपण आता चालू करते. सराव व्हायला पाहिजे. कशा प्रकारे जे काय की हे पहिलं अक्षर अलेफ, अलेफ, या अलेफच्या मध्ये आम्हाला पाहिलं मागाशी ते सांगितल्याप्रमाणे उच्चार जो आहे अ किंवा ए, हे उच्चार जे काय की त्यामध्ये जे काय की पाहायला मिळतात. दुसरं जे मुळाक्षर जे आहे ते बेत, बेतच्या नीट लक्ष दिलं पाहिजे कारण ह्या दांडीला महत्व आहे, नाही तर तो काप हा चुकीचा उच्चार तो होईल. बेत, या बेत मध्ये देखील आपण 2 बेत दाखवूया की एका बेत मध्ये टिंब आहे आणि एका बेत मध्ये टिंब नाही आहे. याचा जो वर्ण उच्चार जो आहे स्पष्ट ब आणि ह्याचा उच्चार जो आहे तो व. हे 2 प्रकारचे जे वर्ण उच्चार त्या बेत मध्ये जे काय की पाहायला मिळतात. 3 नंबर गिमेल, गिमेल मध्ये देखील जे काय की 2 प्रकारचे भाग तिथं आपण पाहिल्याप्रमाणे डागेज बिंदू इथं दिलेला आहे एकामध्ये आणि ह्या गिमेल मध्ये डागेज बिंदू नाही आहे. हा स्पष्ट जे उच्चार आहे तो ग आणि हा घ. घ हे 2 जे काय की पाहायला मिळतात. 4था जो भाग आहे दालेद, दालेद मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं. हा भाग थोडा पुढे जाऊन व्यवस्थित जास्ती लांबी याला पाहिलं नाही तर त्याचं ते रूप बदली झाल्यानंतर त्याचं मुळाक्षर बदली होईल, ते उच्चार चुकीचा होईल. मग त्याच्यात दागेज बिंदू दिलेला आहे आणि ह्या दागेज मध्ये एक बिंदू नाही आहे. स्पष्ट उच्चार द किंवा ध, मराठीमध्ये ध की समान उच्चार द च्या सारखा येतो, परंतु ध मध्ये जे काय की अस्पष्टरित्या तो द त्यामध्ये पाहायला मिळतो. 5वा भाग इथं आम्हाला पाहायला मिळतो हे. 6वा नंबर 5 नंबर 5वं मुळाक्षर हे. मुळाक्षराचं नाव आहे. न जोडता जागामध्ये सोडून सारख्याच अंतरावर जे काय की हे, याला जे वर्ण आहेत उच्चार ह, ह जे काय की हे पाहायला मिळतं. 6वा भाग पाहायला मिळतो वाव. वाव आम्हाला पाहायला मिळतो थोडीशी रेस होऊन खाली, लांब न देता शॉर्ट जे काय की लहानसा टर्न तिथं जे काय की इथं पाहायला मिळतो. रेश मध्यम पर्यंत यायला पाहिजे मुळाक्षराच्या सर्व अक्षराच्या बरोबर. वाव इथं आम्हाला पाहायला मिळतं. ह्याचा जो वर्ण उच्चार आहे व. 7 नंबर जाईन. हे जाईन मूळ अक्षरामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. डिझाईन थोडं रचना जी आहेत अक्षराचं स्वरूप कशा प्रकारे ते लक्षात ठेवायचं, तसं काढायचा देखील प्रयत्न करायचा. जाईन मध्ये मराठीतले जे काय की वर्णामधले ज आणि झ
झाडाचा झ काढायचा जरी झाला तरी तो तिथं सायन मध्ये जे काय की तो तिथं तो वापर जाईनचा जो आहे तो तिथं वापर करणं गरजेचं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे जे काही 8वं अक्षर पाहायला मिळतं मुळाक्षर हेत. हे सारखंच परंतु रेख जोडलेली टच केलेला हे सारखंच आहे. गॅप न देता वरून ती रेष जोडून घ्यायची. हेत याचं जे काही की वर्ण उच्चार जो आहे तो ह. 9 तेथ अक्षराचं नाव मुळाक्षराचं नाव लिहायचं होतं. तेथ या तेथ मध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळतं मराठी वर्णामधील त आणि ट. ट आणि ट तलवारीचा त किंवा टरबुजाचा ट हे जे काय की तिथं ते शब्द जे काय की पाहायला मिळतात. तेथ 10वं जे मुळाक्षर योध. योध या योध मध्ये जे काही की आम्हाला इथं पाहायला मिळतं योध वर्ण हा लहानसा. जर ह्याला पुढे दांडी ओढली गेली पुढं तर तिथं जे काय आहे की तो तिथं बदली होतो वाव वाव यासारखं हे वेल. योधला हा नेहमी लहानशी दांडी जे आहे ती वापरायची. हा झाला योध. त्याचं वर्ण आहे मराठी वर्ण जे आहे य. य शब्द जो आहे तो तिथं जे काही की पाहायला मिळतो योध. पुढे आम्हाला पाहायला मिळतं 10 11. 11वं मुळाक्षर जे आहे पाहायला मिळतं काफ. काफ पुढं दांडी येऊ न देणं लक्षात ठेवणं. कारण जर पुढं दांडी आली तर जे काय की तिथं बेथ हा तो अर्थ होईल त्याचा मुळाक्षर बेथ होईल. इथं कोणत्याच प्रकारे पुढं दांडी वाढू न देता दांडी पुढे न वाढू देतात तो तितकंच ठेवणं काप. आणि या काप मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की काप मध्ये क आणि ख 2 काप आहे. याच्यामध्ये डागेज बिंदू हा झालेला आहे. हा स्पष्ट उच्चार क आणि ह्याचा जो दुसरा जो उच्चार आहे ख. क ह्याचा स्पष्ट उच्चार अस्पष्ट जो उच्चार आहे कापचा तो ख. 12वं जे मुळाक्षर आहे लामेद. लामेद शब्द वरती बारीक गोल करून लामेद. मराठी वर्ण उच्चार ल आणि ळ
दोन्ही उच्चार जे काय की ल आणि ळ यामध्ये जे काय की लांबीमध्ये घेतले जातात. 13वा जे मूळाक्षर आहे मेम. इथं खाली जोडून द्यायचं नाही. हा जो खाली आहे तो त्याला इथं जे काय की जोड द्यायचा नाही, हात इथपर्यंत ठेवायचा. मेम. मराठी वर्ण अक्षर म. मेमचा जो आम्ही पाहतो की मेम जो आहे तो इथं म म्हणून जे काय की इतर जे काय की तो पाहायला मिळतो. मेम. 14वा 14 ह्याच्यामध्ये नून. नून बारीक लहानसा घेऊन नून. मराठी वर्ण उच्चार न. नळाचा न. दुसरा जो बाणाचा न आहे त्याला देखील तो वापर करू शकतो. न. मराठी जे बाणा जे काय की बाणाचा न नळाचा न ह्या नून मध्ये जे काय की तो घेतला जातो पाहायला मिळतं. 15वा मूळाक्षर आम्ही पाहतो सामेक. सामेक जो मूळाक्षर आहे त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं मेम सारखंच, परंतु हा इथं टेपर येऊन इथं जोडला गेलेला आहे. अंतिम रचनेचा मेम. अंतिम रचनेचा जो मेम आहे तो सरळ असा आहे. परंतु सामेकचा मेम जो आहे तो अशा प्रकारे इथं जे काय की हा इथं हा टर्न घेऊन हा इथं आतमध्ये गेलेला आहे. सामेक. सामेक मध्ये देखील जे काही की आम्हाला तो पाहायला मिळतो स. मराठी वर्ण स. 16वा ऐन. ऐन. ऐनचा जो भाग आहे ते नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे. उजवीकडला भाग वरती गेलाय, वरून खाली आलाय, त्याला इथं दांडी. ऐन. ऐन मध्ये जे काही की आपण पाहिलेलं होतं अ किंवा ए स्वर लागल्याप्रमाणे स्वराच्या ह्याच्याप्रमाणे पुढचे जे आहेत ते त्याचे उच्चार हे जे काही की घेतले जातात अ किंवा ए. ऐन. 17वं जे मूळाक्षर जे आहे ते पुढं पे. 2 पेच्या बाबतीत आपण पाहिलं. पहिला पे दागेज बिंदू त्यामध्ये तो झाला प स्पष्ट उच्चार. दुसरा पे ज्यात दागेज बिंदू नाहीये तो अस्पष्ट जे उच्चार फ. अठरावं जे मूळाक्षर स्तादे. ऐनचं उजवीकडून डावीकडे गेले स्तादे.
डावीकडून उजवीकडं. दांडी त्याची साध्ये. या दोघांचं हे नाही दिलं पे. सतरा पे. अठरा साध्ये. वर्ण उच्चारामध्ये मराठी वर्ण उच्चार स्त. वर्ण उच्चार स्त मध्ये जे काही पाहायला मिळतो 18. 19 नंबर साध्येच्या नंतर कोप. वर रेष घेऊन अर्धा हे घेऊन सरळ खाली रेष. कोप. कोपला क. मराठी वर्ण उच्चार क. कोप क. 20 रेष. थोडी मोठी रेष घेऊन खाली. बेंड जास्ती आहे. वाव पेक्षा बेंड लांब आहे थोडा. इथं वावचा बेंड हा कमी आहे. हा इथं रेष. मुळाक्षर र. वर्ण मुळाक्षर मराठीचं र. रेष जे र. 21. 21 याच्यामध्ये जो पाहायला मिळतो सीन. शीन. उजव्या बाजूला टिंब आलेला आहे सीन. याचा मराठी वर्ण उच्चार श. श. 22 सेमॅटिकचा मिळून 22 सीन. ज्याप्रमाणे इथं उजवीकडे गेलाय याचा टिंब डावीकडे हा येईल. डावीकडे टिंब असेल तर तो सीन. सीन आहे स. मराठी वर्ण स. आणि 23 शेवटचा ताव. ताव. ताव मध्ये देखील जे काय की 2 भाग आम्हाला पाहायला मिळतात. जे काय की डागेज बिंदूच्या मुळे 2 भाग पाहायला मिळतात. एक ताव, हा दुसरा ताव. परंतु ह्याच्यामध्ये टिंब आहे. ह्याच्यामध्ये त.
आणि ह्याच्यामध्ये दुसरा जो पाहायला मिळतो थ. ताव त थ हे अशा प्रकारे एकत्रित 23 मुळाक्षर आहेत. मुळाक्षराचे वर्ण उच्चार जे आहेत ते जरी त्यांची नावं घेतली अलेप, तर अलेप मध्ये जे काय की वर्ण उच्चार जे आहे ते आपापल्या भाषेमध्ये प्रत्येकाला जे काय आहे की अ किंवा ए जे पाहायला मिळतं, बेद गिमेल दालेद हेपर्यंत सर्व जे आहे ते तावपर्यंत हे सर्व वर्ण उच्चार जे आहे मुळाक्षराच्या वर्ण उच्चार जे काही वर्णाचे जे उच्चार हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे की जेणेकरून आम्हाला फार अधिक प्रमाणात जे काय की सोपं शब्द उच्चारण्यासाठी सोपं जाईल. काय काय अक्षर जे आहेत ते डबल आलेले आहेत पाहायला मिळतात, परंतु ते त्याचे जे उच्चार जे आहेत ते उच्चार समानतेमध्येच तसंच तो जे काय की जरी तिथं अक्षर आलं स आलंय आणि इथं आम्हाला पाहायला मिळतं की सामेक मध्ये देखील जे काय की दुसरं आम्हाला पाहायला मिळतं की सामेक मध्ये देखील स आलेला जे काय की पाहायला मिळतो. सामेक स आलेला इथं देखील स आहे. अशा प्रकारे जरी समानतेमध्ये इतर जे शब्द आले तरी जे काय की त्याच्या त्या मुळाक्षरावरून ते ओळखायचं आणि त्याचे जे उच्चार आहेत वर्ण उच्चार ते वर्ण उच्चार जे काय की आपल्याला जे काय की ते घ्यायचे आहेत. आणि म्हणून हे सर्व आपण ही जी खालची लाईन जी आहेत वर्ण उच्चार हे सर्व लक्षात ठेवणं गरजेचं भाग आहे. प्रत्येक मुळाक्षराचे जे काही वर्ण आहेत त्या वर्णाचे जे काही उच्चार हे सर्व जे काय की आपण तावपर्यंत जे उच्चार आहे ते पूर्णपणे लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि हे जेव्हा आपल्या पूर्णपणे लक्षात राहील तेव्हा जे काय की आम्हाला अजून चांगल्या प्रकारे हिब्रूचं वाचन करण्याची सुरुवात होईल किंवा त्याचे जे अर्थ आहे ते अर्थ जे काय की ते अर्थ समजण्याची देखील जे सुरुवात होईल. आता जे काय की पुढचं जे ह्याच्यामध्ये पुढचा जो पाठ आहे त्या पुढच्या पाठामध्ये आम्हाला स्वराच्या बाबतीचं जे काय की ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. आणि स्वर जे आहे ते सेमॅटिक लँग्वेजचे स्वर आहेत. मूळ हिब्रू जे मोशेच्या टायमातले जे होते हे मूळ जे काय की धार्मिक हिब्रू मूळ धार्मिक हिब्रूचे जे काय की स्वर ते फक्त जास्त करून यावेळेस आपल्याला अधिक प्रमाणात जे काही की जेव्हा मुळाक्षराचा आपण अभ्यास करू त्यावेळेस देखील हे पाहायला मिळतात की मोशेच्या टायमातले जे हे वाव योध हे जे वास्तविक हे स्वर म्हणून त्याचा उपयोग देखील ते करत होते. म्हणून ती सर्वात कठीण भाषा मोशेच्या टायमातली जी हिब्रू आहे स्वर विरहित, ज्याला कोणत्याच प्रकारे स्वर नाही, परंतु त्याचे स्वर जे आहेत ते काय काय शब्द आहेत ते इथं आहेत. आता सर्वात महत्वाची बाब की आपण मागच्या वेळेस एलोहिम या शब्दाच्या बाबतीत पाहिलं. आता यावेळेस आपण जे काय आहे की तो शब्द जो पाहत आहे की ह्या स्वरामध्ये जे काय की हे शब्द जे आहेत त्यामध्ये दुसरं जे नाव आहे ते योध हे वाव हे मागाशी सांगितलंय की आता हे स्वर आहे, हे स्वर आहे. याचा मूळ उच्चार जो आहे तो हिब्रू मोशेच्या टायमातला मूळ हिब्रू जे आहे उच्चाराप्रमाणे याह्वे म्हणून ह्याचा जो उच्चार जो आहे तो मूळ याह्वे म्हणून घेतला गेलेला आहे. य ह व आणि ह हे आपले वर्ण आहे, मराठीचे वर्ण आहे या मूळाक्षराचे. परंतु हा जे काय आहे की मूळ हिब्रूतला जो आहे मोशे टायमाचा स्वर विरहित कोणत्याच प्रकारे स्वर लागले नाही.
अनेक शब्द त्याचे जे काय की हे ठळकपणे दिले जातात, डार्क अक्षरामध्ये दिले जातात त्यांच्या लिपीमध्ये. परंतु काही शब्द आम्हाला पाहायला मिळतात की त्या याह्वे या शब्दाच्या इथं हिब्रू बिब्लिकल्स धार्मिक नियमामध्ये कोणताही मनुष्य हा उच्चार करण्यासाठी लायक नाहीये, पात्र नाहीये, कारण ते परम पवित्र आहे. व्यक्तिवाचक नाव आहे, अतिश्रेष्ठ असं ते नाव आहे की हे परम पवित्र असं असल्यामुळं भूतलावरील आम्ही जे मानव आहोत ते मानव सदोदित जे काय की वेगवेगळ्या प्रकारे नाना प्रकारे जे काय की पापाच्या द्वारे अशुद्ध होतो, अपवित्र आम्ही होत असतो. आणि त्यामुळं की हे आमचं जे काय की याह्वे हे जे नाव उच्चारण्यासाठी आम्हा कोणाही मानवाची जे काय की लायकी नाही. ही लायकी आम्हाला पाहायला मिळते की बिब्लिकल्स हिब्रू जे आहे पंडित किंवा जे धर्मगुरू वर्ग जे आहेत ते काटेकोरपणाने त्याचं पालन करतात. परंतु जे मिक्सिंग झालेले जे आहेत ख्रिश्चन म्हणणारे ह्या लोकांनी आम्हाला पाहायला मिळतंय की तिथं जे काय की सरसकट गाण्यामध्ये देखील तो शब्द वापरला जातो आणि इतर सर्व अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी घ्यायचा नाही त्या ठिकाणी देखील तो शब्द उच्चारला जातो. तोंडातून उच्चारण्याची आमची पात्रता नाहीये ते परमपवित्र नाव याह्वे. मुळाक्षरामधलेच ते शिक्षण आहे. मुळाक्षर जे आहे मोशे टायमाचे तेच मुळाक्षर इथं आहेत. परंतु हा परफेक्ट जो शब्द आलेला याह्वे, या याह्वेच्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की मानवाची कॅपॅसिटी पात्रता नाहीये. म्हणून हा शब्द हिब्रू धार्मिक नियमाप्रमाणे हा त्या ठिकाणी जे काय की तो ह्या शब्दाच्या ऐवजी अदोन किंवा अदोनाई हे दोन शब्द जे आहेत तिथं उच्चारले जातात. याह्वे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय की अनेक धर्मगुरू वर्ग इस्रायलातले मूळ जे जाणणारे आहेत, ज्या इस्रायल लोकांना धार्मिक हिब्रूची कमांड आहे, संपूर्ण जे काही त्या वचनाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात, ते कोणतेही यहुदी लोक किंवा इस्रायल लोक तिथं याह्वे हा शब्द न उच्चारता, जरी शास्त्रलेखामध्ये तिथे याह्वे शब्द आलेला आहे तरी तो याह्वे शब्दाच्या जागेवर याह्वे हा जो आहे तो तिथं उच्चारला जातो. आता इंग्रजीच्या लोकांनी जे काय आहे की इथं जे मुळाक्षर जे आहे ते बदली केला प्रोनाउन्सेस मध्ये. याच्या जागेवर तिथं आम्हाला पाहायला मिळतंय की जेहोवा शब्द ते वापरतात. आणि नंतर मग त्या जेहोवा शब्दाच्या जागेवर आम्हाला पाहायला मिळतंय की अनेक जे काय की मराठी भाषांतर करणाऱ्यांनी जे काय की शब्दाच्या जागेवर, उदाहरणार्थ पंडित रामबाईच्या बायबल्स मध्ये पाहायला मिळतं की तो जेहोवा शब्दाच्या जागेवर जे आहेत ते त्यांनी तिथं यहोवा शब्द हा तिथं वापरण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक बाईंच्या भाषांतरामध्ये त्यांनी तो उल्लेख केलाय, बाईंच्या पुस्तकामध्ये त्यांनी तो उल्लेख केलेला आहे की याह्वे हे नाव त्यांना जे काय आहे की जे मूळ जे आहे ते त्याचं व्यवस्थित न मिळाल्यामुळं त्यांनी जे काय आहे की जेम्स किंग वर्षनचं जे हिब्रू मध्ये जे आलेलं इंग्लिश बायबल जे आहे त्या इंग्लिश बायबलच्या मध्ये जो वापरलेला याह्वे या शब्दाच्या जागेवर याह्वे हा सायलेंट आहे, अस्पष्ट शब्द आहे. तिन्ही मुळाक्षर त्याच्यामध्ये आहेत, स्वर आहेत. ऍक्च्युली परफेक्ट त्याचा उच्चार हे तिथं जे काय की बाईंना जे काय आहे की बाईंनी स्वतः हिब्रूचा जेव्हा अभ्यास केला आणि हिब्रू मधून मराठीमध्ये भाषांतर जेव्हा केलं त्यावेळेस त्यांना ते थांबले होते ते इथं की नेमका ह्या शब्दाच्या जागेवर आता तिथं कोणता शब्द वापरायचा. परंतु बाईंनी त्यांच्या जे काय आहे की संदर्भाच्या लाईन मध्ये हा याह्वे हे जे नाव आहे ते याह्वे हे नाव तिथं उच्चार केलेला तिथं पाहायला मिळतो. इथं आम्हाला पाहायला मिळतं की इंग्रजी माध्यमच्या लोकांनी या यच्या मुळाक्षराच्या जागेवर जचा उच्चार केलेला आहे जेहोवा. अनेक ठिकाणी वाक्य दाखवलंय की अनेक ठिकाणी जे काय की मुळाक्षराचे जे काही वर्ण आहेत, वर्ण उच्चार जो आहे तो त्यांनी तिथं त्यांच्या इंग्रजी प्रमाणे ते वर्ण उच्चार ते घेतले गेले आणि त्यामुळे जी विसंगती येते ती विसंगती इथं पाहायला मिळते की इंग्रजी माध्यमच्या लोकांमध्ये विसंगती दिसून येते. परंतु मराठी, हिंदी, उर्दू लँग्वेजच्या भाषांतरामध्ये जे काय की जे अभ्यास करणारे जे आहेत त्यांना जे काय की ती विसंगती येत नाही. ऍज इट इज समानतेप्रमाणे या प्रत्येक मुळाक्षराचे जे अक्षराचे जे
जे काय आहे की वर्ण उच्चार आहे ते वर्ण उच्चार घ्यायला सोपं जातं अधिक प्रमाणात ओरिजिनल मूळ असे उच्चार घ्यायला सोपं जातं. या यावेच्या जागेवर अजून एक त्यांच्या बिब्लिकल धार्मिक रूल्स मध्ये पाहायला मिळतो की यावे हा शब्द ते कोणत्याही प्रकारे पद्यामध्ये वापरत नाही. जरी स्तोत्रामध्ये तिथं आलेला आहे तो यावे शब्द जरी आहेत, परंतु तो यावे जरी तिथं तुम्ही जर नीट लक्ष केंद्रित केलं तर या ठिकाणी आम्हाला इथं पाहायला मिळतं की अदोन हा शब्द जो आहे हिब्रू मध्ये, मी मराठीमध्ये लिहिलाय परंतु तिथं तुम्हाला या यावे शब्दाच्या पुढं अदोन हा शब्द तिथं जे काय की बारीक अक्षरामध्ये लिहिलेला तुम्हाला तिथं आढळेल. अर्थात शास्त्र वाचणारे लोक जे आहेत, हिब्रू जाणणारे लोक आहेत, तो यावे तिथं आल्यामुळं आपली स्वतःची पात्रता लायकीचा तो तिथं विचार करतात. आम्ही ते जे नाव घेण्यासाठी अपात्र का ठरतो की कारण आम्ही आमच्या हातून अनेक वेळेस पापाच्या द्वारे आम्ही अपवित्र अशुद्ध असं होत असतो आणि म्हणून ते परमपवित्र जे नाव आहे ते परमपवित्र नाव आम्हाला जे काय की घेता येत नसल्यामुळं ते तिथं जे काय की त्यांचे जे वाचन करणारे आहेत हिब्रू जे आहेत ते लोक तिथं अदोन हा शब्दाचा जे काय की तो हिब्रू मध्ये पुढे अदोन शब्द तिथं तो उच्चारलेला पाहायला मिळतो. आणि अदोन हा शब्द घेतल्यानंतर जे काय की आपल्याला इथं पुस्तक आणलं नाही मला वाटतं आज ह्याचं मोठं जे तेहलीमचं, त्या तेहलीमच्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला ते दाखवलं असतं की ते पुस्तक असेल तर इथं आपल्याकडे हा ब्ल्यूवाला तेहलीमचं पुस्तक घेऊया की हा जो फरक आहे की हा आम्हाला पाहतो की यावे हा शब्द हा पद्यामध्ये आहे आणि दुसरं जे काय की पद्यामध्ये जे काही घेतलं जात नाही, तर जे काय आहे की अदोन किंवा एलोहिम हे शब्द घेत असताना यावे शब्द तिथं जो आहे तो यावे शब्दाच्या जागेवर ते तिथं जे काय की अदोन आहे. आता हे तेहलीमचं पुस्तक आहे की यामध्ये जे काय की काव्य म्हणून जे काही म्हटलं जातं किंवा स्तोत्र संहिता म्हणून जे काय की हा शब्द वापरला जातो. स्तोत्र संहिता किंवा तेहलीम शब्द आहे, तेहलीमच्या शब्दाच्या मध्ये आम्ही पाहतोय की हा तेहलीम शब्द स्तोत्र संहिता आहे. या स्तोत्र संहितामध्ये जे काय की मराठीमध्ये आम्ही जेव्हा भाषांतर जे काय की हिब्रू आणि मराठी या पुस्तकाचं एकत्र करून केलं, हिब्रू आणि मराठी दोन्ही लँग्वेज एकत्र यामध्ये केल्यानंतर इथं हिब्रूचे जे नियम आहे त्या हिब्रूच्या नियमाप्रमाणेच इथं आम्हाला हा जो पहिला शब्द पाहायला मिळतो की तो यावे आहे. परंतु यावे हे नाव तिथं आल्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या पुढे बारीक अक्षरामध्ये अदोनाई शब्द आलेला आहे. अर्थात जे शास्त्र वाचणारे किंवा जे बोलणारे आहेत किंवा जे उच्चार करणारे आहेत, जे धार्मिक लोक जे आहेत ते कोणत्याही प्रकारे यावे या शब्दाचा उच्चार न करता हा पुढील जो येणारा जो बारीक अक्षरामध्ये लिहिलेला आहे अदोनाई, त्या अदोन किंवा अदोनाईचा त्या शब्दाचा जे काय की ते उपयोग करतात. परंतु अज्ञानामध्ये आमच्या अनेक लोकांनी जे काय आहे की हे परमपवित्र नाव जे गद्यामध्ये फक्त घेतलं जातं ते पद्यामध्ये घेऊन जे काय की त्याचं विचार जे काय की वेगळ्या प्रकारे त्याला स्वरूप दिल्या गेल्यामुळं की ते नियमाला धरून नियमाबाह्य असे प्रकार त्यांनी केलेले जे काय की ते पाहायला मिळतात. पद्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. स्तोत्र संहिता जरी पद्यामध्ये आहे परंतु ते पद्यामध्ये जरी तिथं असताना तिथं लिहिताना फक्त जे काय की जरी यावे शब्द लिहिला गेलाय परंतु उच्चार करणारी व्यक्ती जे आहे तिथं अदोन किंवा अदोनाई या शब्दाचा उपयोग करते. पुन्हा हा जे काय की अज्ञात असा तो शब्द आहे कारण हे तिन्ही मूळाक्षर आहेत. मोशेच्या टायमातले तिन्ही मूळाक्षर आहेत, हे वाव आणि योद. इथं यावे या मध्ये देखील तेच मूळाक्षर इथं पाहायला मिळतात, योद हे आणि वाव आणि हे. अर्थात हा शब्द जे काय की अज्ञात असल्यामुळं तिथं जे काय आहे की त्यांच्या पंडितांच्या द्वारे धार्मिक पंडितांनी जे काय की मोशेच्या माध्यमातून जे काही गोष्टी तिथं मोशेने देखील दिलेल्या आहेत ते तिथं त्याचा जो उच्चार आहे बाईंच्या जे बायबलमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतो की शाळेच्या रेफरन्समध्ये तिथं जो शब्द आलेला आहे तिथं त्यांनी जे यहोवा जरी शब्द दिलेला होता, इंग्रजीचा जेहोवा या शब्दाचं भाषांतर यहोवा केलं होतं, पण बाईंना देखील ती बाब व्यवस्थित न वाटल्यामुळं बाईंच्या त्या संदर्भाच्या बायबलच्या बाजूला त्यांनी तो दुसरा जो शब्द दिलाय तो यावे हा ओरिजिनल शब्द तो तिथं वापरलेला आहे. आणि ही दुसरी गोष्ट पाहायला मिळते की तो गद्यामध्ये वापरला जातो, पद्यामध्ये नाही. तिसरी गोष्ट हा पवित्र असं त्याचं नाव हे असल्यामुळं आमची कोणाही मानवाची जे काय की लायकी आणि पात्रता नाही, पण तरी देखील जे काय की लायक नसल्यासारखे आम्ही लोक जे आहेत की तिथं जे काय आहे की ते लोक तिथं यहोवा गाण्यामध्ये जे करत बसतात आणि नाना प्रकारे जे काय आहे की चौथ्या आज्ञेचं जे काय की तिथं उल्लंघन होतं की मग तू त्याचं नाव व्यर्थ घेऊ नको आणि गाण्यामध्ये फक्त यहोवा करत बसतात. अर्थात मूळ हिब्रूचं ज्ञान नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचं जे काय की ह्या सगळ्या गोष्टी जे काही तिथं
पाहायला मिळतात की हे सगळे जे काय की अज्ञानपण त्यांचं जे काय की हे पाहायला मिळतं. आणि म्हणून हिब्रू शिकणं अत्यंत महत्वाची ही बाब आहे ख्रिस्ती मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा पालकांना किंवा जे सुवार्थिक आहे त्यांना किंवा जे पवित्र शास्त्राचे शिक्षक आहेत त्यांना किंवा जे कॉलेजमध्ये प्रोफेसरचं जे काम करतात परंतु त्यांना हिब्रूच्या बाबतीत कोणतंही ज्ञान नाही, अशा सर्वांसाठी आणि मंडळीचे सर्व जे समाजात जे अभ्यास करणारे व्यक्ती त्या सर्वांसाठी ही अत्यावश्यक हिब्रू ही लँग्वेज भाषा असल्यामुळं धार्मिक हिब्रूचं जे प्राथमिकतेमधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान संपादन करणं आणि होणाऱ्या चुका टाळणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जर आम्हाला ह्याचं ज्ञान झालं तर ज्या चुका आमच्या लोकांनी केलेल्या आहेत त्या चुका आम्हाला टाळता येतात. आणि म्हणून हा दुसरा एक जे आम्ही पाहतो की एलोहिमचं जे दुसरं जे ओरिजिनल जे मेन नाव आहे तिथं आम्ही पाहतो याह्वे, जो आहे, जो होता, जो येणार तो, किंवा जो मी आहे तो मी आहे. जुन्या कराराप्रमाणे जो मी आहे तो मी आहे. याह्वे, याह्वे या नावाने जे काय की पूर्वी आम्ही पाहतो की उत्पत्तीमध्ये पाहायला मिळतं की याह्वे हे नाव घेऊन ते प्रार्थना करीत होते, जरी शेत, अनोश, हनोकापर्यंत, नोहापर्यंत. परंतु पुढे आम्हाला पाहायला मिळतं की पुढे मोशेच्या नंतर जे काय की त्या शब्दाचं व्हॅल्यू, त्या शब्दाचं महत्व हे पाहायला मिळालं आणि जे काय की कॅपॅसिटी ही पाहण्यात आली की हे अति परम उच्च असं पवित्र नाव आहे याह्वे आणि आम्ही घेऊ शकत नाही ते. म्हणून त्या ठिकाणी पंडित, त्या हिब्रू पंडितांनी अदोन किंवा अदोनाई ह्या शब्दाचा जे काय की ह्या इथं आम्हाला पाहायला मिळतं की पुन्हा मी दाखवतोय की हे शब्द जो आहे तो हा शब्द याह्वे शब्द आहे आणि याह्वे शब्दाच्या पुढे अंतरित जो दुसरा मराठी त्याच्यामध्ये जे काय की त्यांचा हिब्रू शब्द आलाय अदोनाई किंवा अदोन. ही बाब आम्ही शिकत असताना हे लक्षात ठेवले पाहिजे कायमस्वरूपी आमच्या फायद्याची आहे. चौथ्या आज्ञेचं उल्लंघन आमच्या हातून होणार नाही या बाबतीत. जर आम्ही अज्ञानामध्ये या सगळ्या ज्या गोष्टीचा भाग ठेवला तर आमचं जे काय आहे की आम्हाला त्यापासून काय फायदा नाही. आणि म्हणून आम्हाला जर मूळ बायबलचा अभ्यास जर करायचा आहे, मूळ सत्यता शोधायची असेल तर सत्यता शोधत असताना ही मूळ जी चावी मी पहिल्याच्या ह्याच्यात पाठामध्ये सांगितलं की हे जे सर्व जे आहेत हिब्रूचं ज्ञान ही चावी आहे, जुन्या कराराचा अभ्यास करण्याची चावी आहे. हे जोपर्यंत आमच्याजवळ ही आम्ही ह्यामध्ये पारंगत होत नाही तोपर्यंत आम्हाला जुन्या करारातील ज्या अनेक ज्या रहस्यमय ज्या गोष्टी आहेत जे हिब्रू आहेत त्यातील जे ज्ञान आम्हाला जे काही ते संपादन करता येत नाही. आणि म्हणून हा जो आम्ही इथपर्यंत आलो की पाठ 4 पर्यंत आम्ही आलेलो आहोत. पुढचे जे पाठ आहेत ते पुढचे धडे आहेत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काय की ते पाहायला मिळतील, अभ्यास करायला मिळतील. आणि म्हणून हे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतो की पाठ क्रमवार जे आहे सिलेबस प्रमाणे, अभ्यासक्रम ज्याला म्हटलं जातं सिलेबस, त्याप्रमाणे हे आपले अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. पहिला पाठ झाला, दुसरा पाठ झाला, तिसरा पाठ झाला, आज 4था पाठ देखील हा 2, 3, 4 3 पाठ आज आम्ही एकत्र घेतलेले आहेत. कारण ते पहिले जे 2 आणि 3 हे ते लहानसे आहेत. अंतिम रचना म्हणून जे आहे लहानसा भाग येतो. डागेज बिंदू हा दुसरा भाग, तो हा देखील लहान भाग आहे. परंतु आज सर्वात महत्वाचा भाग जो 4था भाग आहे वर्ण उच्चार जो आहे, मूळाक्षराचे वर्ण उच्चार, हे देखील आम्ही जे काय की मराठी वर्ण उच्चारामधून जे काय की त्यांचे वर्ण उच्चार आणि मराठीचे आमचे वर्ण उच्चार ह्यामधून जे काय की आम्ही ह्या सर्व गोष्टी पाहिल्यात. आपण अभ्यास करावा, इतरांना देखील जे काय की हे व्हिडिओ पाठवावेत, सबस्क्राईब करावा, लाईक करावा आणि इतरांना देखील देऊन माहिती देऊन त्याबद्दल अधिक प्रमाणात जे काय की हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपल्यावर आम्ही सोपवत आहोत. आणि म्हणून शेवट शालोम म्हणून हा आपला जो वर्ग आहे तो समाप्त करत आहे. आपली पुढची भेट प्रकरण जे काय की धडा जो आहे तो 5व्यामध्ये पुढील जे काय की व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत.